नमस्कार. कलरफुल लाईफ विथ यशडी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आज काढणार आहोत अंगारकी चतुर्थी विशेष खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी. रांगोळी आहे 7 ते 4 ठिपक्यांची. याप्रमाणे आपल्याला 7 ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि 4 ठिपके येईपर्यंत प्रत्येक ठिपक्याच्या मधोमध समान अंतर ठेवून याप्रमाणे आपल्याला 7 ते 4 ठिपके टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्याला 6 बाजूंना याप्रमाणे आपल्याला डिझाइन काढून घ्यायची आहे पानाच्या आकारासारखी. रांगोळीचे जे वरच्या 2 साइड, खालच्या 2 साइड आणि बाजूच्या 2 साइड आहेत तिथे आपल्याला याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे आपल्याला पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच पानांना पाकळ्या काढायच्या आहेत. याप्रमाणे साइडने बाजूला कमळाच्या फुलांना जशा पाकळ्या असतात तसे आपल्याला या पाकळ्या काढायच्या आहेत. परत याच पानावरती आणखीन एक पान आपल्याला याप्रमाणे कमळाच्या फुलाचे काढून घ्यायचे आहे. याप्रमाणे आपण काढून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण आता कलर भरणार आहोत. मी या फुलांमध्ये पिंक कलर भरणार आहे. तुम्हाला जर दुसरा कोणता रंग आवडत असेल, रेड, ब्लू, येलो असा, तर तुम्ही त्यामध्ये भरू शकता. यामध्ये आपण याप्रमाणे पिंक कलर टाकणार आहोत. रंग भरते वेळेस बाजूच्या साइडने लाईन ओढून घ्यायची आणि नंतर मध्ये रंग थोडासा टाकायचा, म्हणजे रंग बाजूला जात नाही आणि छान रंग भरता येतो. याप्रमाणे आपण गुलाबी रंग भरलेला आहे. याचप्रमाणे बाहेरच्या बाजूच्या पाकळीमध्ये पण आपल्याला पिंक रंग भरायचा आहे, पण फेंट पिंक टाकायचा आहे, डार्क पिंक टाकायचा नाहीये. जो आपण मध्यभागी भरलेला आहे त्याच्यापेक्षा फिकट गुलाबी कलर आपल्याला टाकायचा आहे. याप्रमाणे फिकट गुलाबी रंग बाजूला टाकायचा. आता याच फुलांमध्ये गोल आकाराची एक पाकळी आपल्याला काढायची आहे. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये पण आपल्याला गुलाबी रंग भरायचा आहे. साइडने डार्क रंगाची लाईन ओढून घ्यायची आणि मध्यभागी फेंट गुलाबी रंग टाकायचा. याप्रमाणे आपण फुलांना रंग दिलेला आहे आणि आता मध्यभागी आपण याप्रमाणे सर्वात वरच्या डॉटला धरून याप्रमाणे आपल्याला गणपतीचा मुकुट काढायचा आहे. याच मुकुटला खाली जे 2 डॉट आहेत त्या डॉटच्या वरती याप्रमाणे आपल्याला क्रॉस लाईन द्यायची आहे दोन्ही साइडला आणि या क्रॉस लाईन आपल्याला दोन्ही बाजूने मुकुटाला जोडून घ्यायची आहे. आणि याच डॉटच्या खाली पण याचप्रमाणे थोडं क्रॉस लाईन द्यायची आहे आपल्याला आणि याच लाईनला धरून
दोन्ही साईडने याप्रमाणे आपल्याला चेहऱ्याचा आकार काढून घ्यायचा आहे आणि गणपतीचे कान पण आपल्याला याप्रमाणे काढायचे आहेत आणि गणपतीची सोंड काढून घेऊया आपण। याप्रमाणे आपण सोंड काढलेली आहे आणि आता आपण दोन्ही साईडला गणपतीचे दात काढून घेऊया। एका साईडला थोडासा मोडलेला दात असतो म्हणून छोटासा आकार द्यायचा आणि आता आपण गणपतीचे डोळे काढून घ्यायचे आहेत छान प्रकारे याप्रमाणे। जे बाजूचे डॉट आहेत तिथे दोन आपण फूल काढून घ्यायचे आहेत। याप्रमाणे आपले गणपती तयार झालेले आहेत। यामध्ये आपण थोडंसं मुकुटाला रंग देऊया। याप्रमाणे आपण मुकुटाला रंग दिलेला आहे। तुम्ही गणपतीला पण खाली केशरी रंग देऊन सजवू शकता। सुरुवातीला केशरी रंग द्यायचा आणि त्यावरती डोळे वगैरे काढायचे आणि खूप सुंदर दिसतो। मग मी फक्त मुकुटालाच रंग दिलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही गणपतीला पण रंग देऊ शकता। याप्रमाणे आपली गणपतीची रांगोळी तयार होते आहे सुंदर अशी। आपण गणपतीला गंध लावून घेऊया टिकला आणि हे जे आपण कमळाची फुलं काढलेली आहेत ते फूल पण आपण एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे आहे। कमळाच्या मध्यभागी पण आपण थोडासा फेंट पांढरा रंग टाकलेला आहे। याप्रमाणे आपण हे कमळ एकमेकांना जोडून घेतलेले आहे आणि यावरती आपल्याला याप्रमाणे पानं काढायची आहेत। आणि या पानांना हिरवा रंग आपण द्यायचा आहे। याप्रमाणे सुंदर असे कमळाच्या फुलातील गणपती आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। नेहमी आनंदी राहा, खुश राहा। थँक्यू।